नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या प्रेरणा आणि ज्ञानाच्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चाणक्य नीतीमधला एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक समजून घेणार आहोत, जो आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा आहे। तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो माणूस स्थिर, कायम, सुरक्षित गोष्टी सोडून तात्पुरत्या अस्थिर गोष्टीच्या मागे लागतो त्याचे स्थिर लाभ देखील हरवतात आणि तो तात्पुरता लाभही टिकत नाही। तर चला हा श्लोक जीवनात कसा लागू होतो ते वास्तविक उदाहरणासह पाहूया। चाणक्य सांगतात की आपल्या जीवनात काही गोष्टी स्थिर असतात तर काही तात्पुरत्या म्हणजे अस्थिर असतात। तर आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी स्थिर असतात ते आपण बघू। पहिला आहे कुटुंब आणि नाती, दुसरा आहे चांगली मूल्य आणि संस्कार, तिसरा आहे ज्ञान आणि कौशल्य, चौथा आहे आरोग्य, 5 नंबर आहे दीर्घकाळ टिकणारे काम किंवा व्यवसाय आणि 6 नंबर आहे आपली प्रतिष्ठा आणि आपल्यावर असलेला दुसऱ्याचा विश्वास। तर यापुढे आपण बघूया की अस्थिर आणि तात्पुरत्या गोष्टी कोणत्या असतात। 1 नंबर आहे जलद पैसा, 2 नंबर आहे तात्पुरती मजा, 3 नंबर आहे दिखावा, 4 नंबर आहे चुकीचे मित्र, 5 नंबर आहे वाईट सवयी आणि 6 नंबर आहे यशाचा शॉर्टकट। तर चाणक्य चेतावणी देतात की ज्या माणसांना तात्पुरत्या सुखामध्ये जास्त रस असतो ते अनेकदा त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी गमावतात। म्हणजे लोक अस्थिर गोष्टीला प्राधान्य देतात आणि स्थिर गोष्टीला प्राधान्य देत नाहीत, म्हणजेच वाईट सवयी अंगीकारतात पण आपल्या आरोग्याला लक्ष देत नाही। तर आपण एक उदाहरणासह आपण हा श्लोक समजून घेऊ। तर एक विद्यार्थी अभ्यास म्हणजे काय एक स्थिर गोष्ट आहे, ते सोडून मोबाईल, गेम्स, पार्टी यामध्ये गुंतला, काय होईल? परीक्षेमध्ये मार्क्स कमी येतील, भविष्य खराब होईल आणि मोबाईलची मजा कायम नाही। तर यामध्ये परिणाम काय होईल? स्थिर गोष्ट हरवली, तात्पुरती गोष्ट ही संपली। तर यामध्ये दुसरं उदाहरण आहे की नातेसंबंधाबद्दल। तर काही जण खरे मित्र किंवा कुटुंब सोडून फक्त दिखाऊ मित्राच्या मागे धावतात। जेव्हा अडचण येते तेव्हा तात्पुरते मित्र गायब होतात। तर यामध्ये आपण एक शिकू शकतो की खरे नाते टिकले नाही आणि इतरांनी साथ सोडली। आता यामध्ये तिसरं उदाहरण आहे व्यवसाय आणि नोकरीमधलं। तर काही लोक हजारो रुपये स्थिर उत्पन्न असलेली नोकरी सोडून कमी विचार करून जलद श्रीमंत होण्याच्या नादात फसवणूक योजनेत पैसे टाकतात। तर यामध्ये काय होतं की आपल्याला जे स्थिर उत्पन्न होतं तेही राहणार नाही आणि या फसवणुकीच्या योजनेमध्ये पैसे टाकल्यामुळे कधी सक्सेस भेटू शकतं किंवा यामध्ये तुमची फसवणूकसुद्धा होऊ शकते। परिणाम काय झालं? नोकरी गेले, पैसे गेले, दोन्हीकडूनही नुकसान झालं। तर चाणक्य पुढे म्हणतात तात्पुरत्या गोष्टी धावून मागे येतील पण स्थिर गोष्टी नष्ट झाल्या तर पुन्हा मिळवायला वर्ष लागू शकतात। तर यामध्ये चाणक्य पुढे म्हणतात ध्येयावर आधारित जीवनाच्या खऱ्या प्रगतीची पायरी आहे। आजच्या काळात लोक तात्पुरता आनंद, पटकन पैसा, लगेच यश या गोष्टीच्या मागे धावत आहेत। पण लक्षात ठेवा, यशाला शॉर्टकट नसतात, खरी वाढ वेळ घेते। तर आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे? तर कुटुंब, आरोग्य, मूल्य आणि शिक्षण। तात्पुरत्या कशापासून आपल्याला काय सावध राहिलं पाहिजे? तर नशिबावर नव्हे तर आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवा। योग्य गोष्टी आधी, बाकी सर्व नंतर। जे टिकून राहते तेच महत्त्वाचे, जे संपुष्टात येते ते आकर्षक वाटले तर निरर्थक असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चाणक्य यांच्या अशाच अप्रतिम विचारावर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। कमेंट करा तुमच्या मते आपल्या जीवनात सर्वात स्थिर गोष्ट कोणती आहे। धन्यवाद।
पुढे भेटूया करणारी व्हिडिओमध्ये. जय हिंद.